शेतकऱ्यांचं, दुग्ध व्यावसायिकांचं हे आंदोलन पक्ष निरपेक्ष आहे. तसं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. तरी सरकार काही अजून हलत नाही, सरकार डिम्म आहे. या ठिकाणी एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी अमित भांगरे स्वतः आहेत. सर, तुम्ही कसं बघता या सगळ्या समस्यांकडे, या आंदोलनाकडे तुमची काय भूमिका आहे? खरं तर अकोला तालुक्यामध्ये हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे. आज आमचे जे सहकारी आहे सदाशिव भाऊ, गेल्या 28 दिवसापासून त्यांनी हा मंडप इथं मांडलेला आहे. अकोला तालुक्यामध्ये 3 आंदोलनं झाली. गनोरा असेल, एक रस्ता रोको झाला, हे तिसरं मोठं आंदोलन होतं. मध्यंतरी आम्ही 200 ट्रॅक्टर घेऊन संगमनेरला गेलो. एक सरकारला आम्ही विनंती करतोय का जागे व्हा, आमचे शेतकरी भांडताय का आमच्या दुधाला चांगला दर मिळू द्या. आमची अपेक्षा इतकीच आहे का 40 रुपये मिळू द्या. परंतु सरकार या गोष्टीकडे धुमकूनही बघत नाही. मध्यंतरी बैठका झाल्या, अनुदान देतो, 30 रुपये देतो, 5 रुपये अनुदान देतो, अशा चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांची दिशाभूल करायचं काम करते. आणि एकीकडे आपण बघतोय का सरकार लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अन्य काही विकास निधी ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च करतोय. परंतु जे हा महाराष्ट्र किंवा हा भारत देश हा शेतकऱ्यांचा शेतीप्रधान देश आहे, तिथं शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही आहे. मध्यंतरी कांद्याचा विषय झाला, तिथेही देखील शेतकऱ्यांना नाराज व्हायला लागतंय. आपण जर बघत असू, ज्या पक्षाचं मी या तालुक्यात करतो, आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या तालुक्यामध्ये काम करतोय, असाच प्रश्न पवार साहेबांपुढेही देखील 2005 मध्ये निर्माण झाला होता. त्यावेळेस पवार साहेबांनी चिलिंग प्लांट सुरुवात केली, प्रायव्हेट डेअरिंगची सुरुवात केली, अनुदान न देता सरसकट दूध विकत घेतलं. असेच निर्णय या सरकारने घेणं अपेक्षित आहे. परंतु सरकारांना गरिबांचं पडलेलं नाही आहे, त्यांना उद्योजकांचं सरकार चालवायचं आहे, अंबानींना मोठं करायचं आहे, अदानींना मोठं करायचं आहे, इथले उद्योग व्यवसाय बाहेर पाठवायचे. याच्यामध्ये कदाचित आत्ताचं जे सरकार आहे महाविकास आघाडी हे गुंतलेलं आहे, त्यामुळे ते लक्ष देत नाही.